कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगुने, ए सगुने, पाहिलंस का? म्हणजे माझ्या हॅपी बर्थडेला याच्या आधी आपण दोघच असायचो. यंदा ही स्पेशल व्यक्ती आहे. बघितलंस का तू? पार्वतीला जायचं नव्हतं म्हणून तिचं सामान तुझ्याकडे सांभाळायला ठेवून गेली ती. मस्त ना? आणि तुला माहितीये का? काय काय नाही. अनुष्का मॅडम, काय झालं? बोल ना, का थांबलास? अरे नानू, मला माहितीये आज स्पेशल दिवस आहे तुझ्यासाठी. तो अजून स्पेशल होऊ शकतो. कसा? मला माहितीये तुला पारू आवडते. आज गोल्डन चान्स आहे, प्रपोज करून टाक. बघ हो म्हणते की नाही ते. काय बोलताय अनुष्का मॅडम? जरा हळू. आणि काय तुम्ही काय बोलताय? पार्वती मला हो कशी म्हणेल? मला माहिती आहे आदित्य सर आणि माझ्या पार्वतीचं गॅटमॅट सुरू आहे. नानू, अहो नाही नाही, मला असं फक्त वाटतंय, असं काही फिक्स नाही. अरे नानू, तसं काहीच नाहीये. ते खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात फक्त मैत्री आहे. काय बोलताय अनुष्का मॅडम? अहो त्यांची फक्त मैत्री असती तर एवढ्या लांब जंगलात पार्वतीला शोधायला गेली असते का आदित्य सर? मी ना आदित्य सरांच्या डोळ्यात पार्वतीबद्दलची काळजी बघितली जी तुमच्याबद्दल तिच्या डोळ्यात नाही. नानू, किती भोळास रे तू. हा, मी म्हंटल ना, ते मैत्रीमध्ये एकमेकांची काळजी करतात. आणि मला माहितीये ना आदित्य कसा आहे ते, आणि पारू पण माहितीये कशी आहे ते. पण मी तुला एक सांगू, पारूचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी खात्रीने सांगते ना. बघ ना, म्हणजे ती परत आली रे तुझ्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे ती तुझ्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने केक बनवते. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की तिचा तुझ्यावर इतका विश्वास आहे की तुझ्यासोबत ती त्या घनदाट जंगलामध्ये एकटी आली रे. कळतंय ना तुला? माझ्याकडे फुल मागितलं ते. तुम्हाला खरंच असं वाटतं का की पार्वतीचं माझ्यावर प्रेम आहे? अरे आता नानू, ते तू प्रपोज केल्याशिवाय कसं करणार आपल्याला? मला खात्री आहे ना ती तुला हो म्हणेल. तू इतका चांगला आहेस नानू. आणि बघ ना, तू नोकर आहेस, पारू सुद्धा नोकरच आहे. तिच्या वडिलांना तू खूप आवडशील माहितीये. हा? बाकी तिच्या वडिलांशी कसं बोलायचं, काय बोलायचंय तू माझ्यावर सोड, मी बघते. तुम्ही बोलाल? तू आज टकाटक जेंटलमॅन बनून यायचं आणि पारूला लग्नाची मागणी घालायचीस. जमेल ना? ऑल द बेस्ट. थँक्यू. जातो, तयारी करतो. पारू, आता बघ तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ते. अँटिक सायकल आहे. रेडी? हँडसम दिसतोस. आय वे बिनधास्त प्रपोज कर. मी आहे ना, काही काळजी करू नकोस. काय? चला. आइए बर्थडे बॉय. खूप छान दिसतोस. थँक्यू. चला केक कापूया. हा हा, एक मिनिट. हे एकत्र का? ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nanu. Happy birthday to you.
हे तुला छोटस गिफ्ट माझ्याकडून आणि आदित्यकडून. नको, कशाला? अरे नको काय, घे. पारू, तू काय गिफ्ट देणार आहेस नानूला? मी काय देऊ शकते त्याला? मी मागेन ते देशील? काय? पार्वती, तू इथंच थांब माझ्यासोबत. काय? तुला काही त्रास नाही होणार आहे तर खूप खुश राहशील ग तू. म्हणजे तुला ती पिवळी फुलं आवडतात की नाही जंगलातली, ती मी रोज आणून देईन तुला. हो तर काय करूया, रोज जंगलात सायकलवर आपण एकत्र जाऊया. म्हणजे कसं हे घालवता हे बघ, ऐक ना, माझं पूर्ण होऊ दे ना. कसं झालंय, गेली कित्येक वर्ष इथं एकटाच राहतोय ना मी. सवय झाली होती मला पूर्णपणे सवय झाली होती. मग ही तू आली आणि आपलं कोणीतरी आलं असं वाटलं. मग मला सवय झाली तुझी. सवय आता ती मोडायची कशी? पार्वती, राहशील ही तर माझ्यासोबत? म्हणजे मला आयुष्य काढायचंय तुझ्यासोबत पार्वती. आपण इथं एकत्र फार्म हाऊसवर राहूया. काय बोलतोयस यार तू? बोलताना थोडा तरी विचार करत जा. असं कसं तू बोललास आणि ती राहणार काय? तर ती आमच्या सोबत आली आहे, मग म्हणजे ती आमच्या सोबतच जाणार ना. आणि तिला तिचं काही मत आहे की नाही? तू राह म्हटल्यावर ती राहणार आहे का? तुला काही बोलायचं नाहीये का? तू राहा म्हणतोय आणि तू खुशाल ऐकून घेतेस का? पारू, तिकडे मारुती मामा, गणी, त्यांची काही काळजी नाही वाटत आहे तुला? आणि तो काही मागेल तर त्याला दिलंच पाहिजे असं थोडी आहे. आदित्य, अरे तू काय इतका त्रास करून घेतोयस? त्यांच्या दोघांमधले ते बघून घेतील. हे त्या बिचाऱ्याला जे वाटलं तरी ते सांगितलं रे. पारू काय इतकी पण लहान नाहीये, तिला तिचे निर्णय घेता येतात. हो ना पारू? पार्वती, तुला वाटते काय इथे माझ्यासोबत राहावंसं? एक मिनिट यार नानू, का नानू तुझा बर्थडे आहे ना? एक मिनिट, बस झालं. पारू, तू आवर, आपल्याला निघायचं आहे. जानू, की ना झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.